थोड्याच वेळात आता प्री कॅबिनेटची बैठक, त्यापूर्वी अजित पवारांच्या दालनामध्ये राष्ट्रवादीची बैठक होते। नरहरी झिरवाळ आणि दत्ता भरणे या बैठकीला उपस्थित। अदिती तटकरे देखील प्री कॅबिनेट बैठकीसाठी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात आता ही बैठक, त्यापूर्वी अजित पवारांच्या दालनामध्ये राष्ट्रवादीची बैठक ही होतीये। नरहरी झिरवाळ आणि दत्ता भरणे यावेळी उपस्थित असल्याची माहिती मिळते। अदिती तटकरे देखील आता प्री कॅबिनेट बैठकीसाठी दाखल झालेल्या आहेत। थोड्याच वेळात आता प्री कॅबिनेटची बैठक, त्यापूर्वी अजित पवारांच्या दालनामध्ये राष्ट्रवादीची बैठक होतीये। नरहरी झिरवाळ आणि दत्ता भरणे या बैठकीला उपस्थित आहेत, तर अदिती तटकरे देखील आता या प्री कॅबिनेट बैठकीसाठी आता उपस्थित राहिलेला आहे। थोड्याच वेळात आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। प्री कॅबिनेटची बैठक, त्यापूर्वी मात्र अजित पवारांच्या दालनामध्ये राष्ट्रवादीची बैठक ही बोलावण्यात आली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातल्या घडामोडींवरती या ठिकाणी या बैठकीला महत्त्व। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की आज 12 वाजता मंत्रिमंडळ बैठक जी आहे मंत्रालयात होणार आहे आणि त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची 7व्या माळावरती सध्या प्री कॅबिनेट बैठक ही सुरू होत आहे। आपण पाहतोय की मंत्री छगन भुजबळ हे दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी। सोबतच मंत्री अदिती तटकरे असतील किंवा मग दत्तामामा भरणे असतील, नरहरी झिरवाळ, हे सगळेच मंत्री जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। खरा मुद्दा आपण पाहिला तर मागच्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी असा हा वाद पेटलेला असताना मात्र उपसमिती जी आहे ती नेमण्यात आली आणि सरकारच्या वतीनं जीआर जो आहे नव्याने काढण्यात आलेला आहे। तो जीआर मला अद्यापर्यंत दाखवण्यात आलेला नाहीये, मला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेला नाही, अशा पद्धतीची भूमिका छगन भुजबळ यांनी मांडलेली आहे। मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ते उपस्थित राहिले नव्हते, मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ते उपस्थित राहतात का हे प्रामुख्याने बघणं महत्त्वाचं राहणार आहे। जी मीनाक्षी, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।